हिंगोलीत गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच आता हिंगोलीत पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या सासरच्यांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बातमी सविस्तर पाहूयात. त्या अगोदर व्ही न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हिंगोलीत कौटुंबिक वादातून पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःच्या कुटुंबासह सासरवाडीत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. 24 डिसेंबर रोजी घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या मेहुण्याचा देखील मृत्यू झाला. आरोपीची सासू आणि त्याच्या 2 वर्षाच्या मुलावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान योगेश धनवे असं उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. या घटनेत गोळीबार करणारा आरोपी पोलीस कर्मचारी विलास मोकाडेची सासू आणि 2 वर्षाचा मुलगा सध्या रुग्णालयात असून त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत. स्वतःच्या मुलावर गोळीबार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान आरोपी विलास मोकाडे याला पोलिसांनी सेवेतून निलंबित केलं आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटकही करण्यात आली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या वंदना यांच्या शरीरातून 1 गोळी तर योगेश यांच्या शरीरातून 3 गोळ्या शस्त्रक्रिया करून काढण्यात आल्या आहेत.